Hello everyone. Myself, Professor Dr. Ravi Nayan Khade, Assistant Professor and Head Department of Zoology. All the BSc first year, semester first, all the boys and girls, first of all, welcome to in our late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod District Washington. सर्व माझे जे विद्यार्थी आहेत BSc फर्स्ट इयरला त्यांनी प्रवेश घेतलेला आहे या सर्व मुला आणि मुलींना बॉईज आणि गर्ल्सला सर्वात पहिले त्यांचं इथे स्वागत. तर BSc पार्ट फर्स्ट सेमिस्टर फर्स्ट जो पेपर आहे तो पेपर तुमचा आहे लाईफ अँड डायव्हर्सिटी ऑफ नॉन डेटा. हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला मी आणि मॅडम आणि दोघंच तुम्हाला हे पेपर शिकवणार आहे. पहिले ते 3 चॅप्टर आहेत. पहिला जो टॉपिक आहे आपण आज ज्याला स्टार्ट करणार आहे तर पहिला टॉपिक जो आहे क्लासिफिकेशन ऑफ नॉन कॉर्डेट अँड फायलम प्रोटोझोआ आणि दुसरा जो टॉपिक आहे फायलम पोरिफेरा अँड फायलम सिलेक्ट्रेटा आणि तिसरा जो टॉपिक आहे फायलम प्लॅटीहेल्मिंथिस अँड फायलम एस्केल हेल्मिंथिस. तर आज आपण सुरुवातीला पहिला जो टॉपिक आहे पहिला जो चॅप्टर आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ नॉन कार्डेटा अँड फायलम प्रोटोझोआ. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण क्लासिफिकेशन ऑफ नॉन कार्डेटा अँड फायलम प्रोटोझोआ याच्यामध्ये आपण जे पेपरमध्ये नेहमी विचारल्या जाते BSc फर्स्ट इयरला तो महत्त्वाचा जो आस्पेक्ट आहे तो म्हणजे लाईफ सायकल जी आहे मलेरियाची ती इथं आपण स्टडी करणार आहे. तो टॉपिक जो आहे त्यातला पहिला तो टॉपिक म्हणजे असेक्शुअल लाईफ सायकल इन मॉस्किटो. ओके, तर लेट अस नाउ डिस्कस द मेन टॉपिक दॅट इज असेक्शुअल लाईफ सायकल इन मॉस्किटो. आता सुरुवातीला मग मलेरिया काय आहे. तर मलेरियाचं जे नाव जर बघितलं आपण तर मल मीन्स बॅग आणि एरिया मीन्स एअर. was given in 18th century in Italy as it was to be caused by a foul emission from marshy soil. म्हणजे जर समजा एखादी जर घाट जर जागा असेल किंवा जर एखादी जर तिथे जर बघितले नाली असेल किंवा तिथं वेस्ट प्रॉडक्ट तिथे जास्त येतं अशा या घाट मधून जो काय स्मेल येते त्याच्यामुळेच मलेरिया हे नाव पडलेलं आहे. किंवा 18th सेंचुरीमध्ये इटली तिथं काय झालेलं आहे की या जो मलेरिया जो नाव आहे त्या नावाचं ओरिजिन झालेलं आहे. आणि हे कशापासून होते की फाऊल इमिशन फ्रॉम मार्शी सॉइल. बघा ही जी मार्शी सॉइल आहे एकदम गटार आहे या गटारमधून जो काही डर्टी वास येते डर्टी स्मेल येते तिथूनच हे नाव काय आलं आहे ओरिजिन झालेलं आहे. याची एक हिस्टोरिकल आस्पेक्ट काय आहे ऐतिहासिक त्याचं काय आहे प्रूफ. तर एक स्पेसिफिक एजंट ऑफ मलेरिया वॉज कॉज्ड बाय प्रोटोझोन पॅरासाइट. म्हणजे हा जो मलेरिया जो आपल्याला कॉज झालेला आहे हे प्रोटोझोन पॅरासाइट पासून कॉज झालेला आहे. आणि 1880 ला एनोफिलस जे आहे अल्फोनेस लॅव्हर्नन of French army surgeon in Algeria. Okay. And in 1897, Sir Ronald Ross, a doctor Sir Ronald Ross, who was born at Almora in India, and he was in Indian Army, established that malarial parasite is transmitted by the bite of female Anopheles mosquito. He discovered oocyte of Plasmodium on stomach wall of mosquito. म्हणजे रोनाल्ड टोरे डॉक्टरने काय केलेले त्यावेळेस ही वॉज इंडियन आर्मी मध्ये होता तो आणि इस्टॅब्लिश दॅट दी मलेरिया
पॅरासाइट इज ट्रान्समिटेड बाय दी बाईट ऑफ फिमेल, म्हणजे फिमेल जो अॅनोफिलस मॉस्किटो जे आहे, म्हणजे फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो चावल्यामुळे त्यांनी सांगितलं की हे मलेरिया काय होते, डिसीज होतो. डिस्कॉर्ड oocyte, आणि हे का त्यांना सांगितलं, कसं सांगितलं की डिस्कॉर्ड दी oocyte ऑफ प्लाझ्मोडियम ऑन स्टमक वॉल ऑफ मॉस्किटो, असं बघितलं. ओके, हे एक हिस्टोरिकल आस्पेक्ट आहे. ओके, इथं बघितलं. आता टॅक्झॉनॉमिक क्लासिफिकेशन काय आहे मलेरियाचं? मलेरिया पॅरासाइट बिलॉंग टू क्लास काय आहे त्याचा, ऑलवेज स्पोरोझोआ. ऑर्डर काय आहे, हेमोस्पोरिडिया. आणि जीनस काय आहे, प्लाझ्मोडियम. त्यानंतर पॉझिटिव्ह एजंट ऑफ ह्युमन मलेरिया. आता पॉझिटिव्ह एजंट काय आहे ह्युमन मलेरियाचे? आपल्याला इथं बघायचं प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरियम, प्लाझ्मोडियम मलेरिया, प्लाझ्मोडियम ओएल, हे 4 प्रकारचे वेगवेगळे काय आहेत, पॉझिटिव्ह एजंट आहेत की याच्यामुळे काय होते, मनुष्याला ह्युमनला काय होते, मलेरिया होते. ओके, आता प्लाझ्मोडियम इट्स लाईफ सायकल रिक्वायर 2 होस्ट. प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल आहे, प्लाझ्मोडियम लाईफ सायकल पूर्ण करण्याकरता 2 होस्ट ची गरज असते. आणि ते जे होस्ट आहेत लाईफ सायकल, त्यालाच म्हटलं जाते डायझेटिक. काय म्हटलं ते, डिग्नेटिक. प्लस काय म्हटलं ते, डिग्नेटिक. म्हणजे प्लाझ्मोडियम जे आहे याची लाईफ सायकल पूर्ण करण्याकरता 2 हॉस्टची काय गरज असते. आणि हे जे 2 जे हॉस्ट आहेत, या 2 हॉस्ट लाईफ सायकलला काय म्हटलं ते, डायजेनेटिक. कारण डाय मीन्स 2, जेनेटिक, डाय जेनेटिक. ओके, ते कोणते, एक वन इज फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो आणि अनदर इज ह्युमन बीइंग. ओके, म्हणजे प्लाझ्मोडियम जे लाईफ सायकल जे आहे, ते लाईफ सायकल require 2 hosts for completion, such as 2 host life cycle is called as digestive. म्हणजे समजलं का, म्हणजे प्लाझ्मोडियम जे आहे हे लाईफ सायकल पूर्ण करण्याकरता 2 हॉस्टची गरज असते. आणि 2 हॉस्टची गरज असल्यामुळे त्याला काय नाव म्हटलं ते, डायजेनेटिक. आणि 2 हॉस्ट कोणते, पहिलं म्हणजे फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो इन व्हर्टिब्रेट्स. ओके, दुसरं जे आहे ह्युमन बीइंग म्हणजे मॅमल्स. ओके, म्हणजे व्हर्टिब्रेट्स. आता बघा इथं खाली आपण बघू डिटेलमध्ये. आता मेल मॉस्किटो का लागत नाही, फिमेलच का लागतो इथे? कारण फिमेल मॉस्किटो बाईट झाला ह्युमनला तरच मलेरिया होतो. मेल मॉस्किटोमुळे का होत नाही? तर मेल मॉस्किटो जे आहे याचं मुख्यतः जे अन्न जे आहे ते फ्रूट आणि ज्यूस, एवढंच बस. त्यांना फ्रूट मिळालं किंवा ज्यूस मिळालं ठीक आहे. परंतु फिमेल जे मॉस्किटो जे आहे दे आर बाईट बिकॉज दे रिक्वायर सेरम अल्ब्युमिन. कारण त्यांना ब्लड प्रोटीन पाहिजे. आणि ते कशा करता पाहिजे, कारण फॉर द पर्पज ऑफ फर्टिलाइज्ड एग नरिशमेंट, म्हणजे रिप्रोडक्शन पर्पजसाठी फिमेल अॅनोफिलसला काय पाहिजे, ब्लड पाहिजे. त्याच्यामुळे फिमेल अॅनोफिलस काय आहे की दे आर दी होस्ट, दे आर दी पॉझिटिव्ह एजंट फॉर मलेरिया. बट मेल इज नॉट अ पॉझिटिव्ह एजंट फॉर मलेरिया. म्हणजे मेल जे आहे तो मॉस्किटो, हे मॉस्किटोचं प्रायमरी जे काही अन्न आहे ते म्हणजे फ्रूट आहे आणि ज्यूस आहे. परंतु फिमेल जे मॉस्किटो जे आहे यांना स्वतः करता काय पाहिजे, ब्लड प्रोटीन पाहिजे. त्याच्याकरता फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन ऑफ एग नरिशमेंट, त्यांची जे एग आहेत त्या फिमेल मधले ते एग नरिशमेंट करण्याकरता त्यांना काय पाहिजे, तिथं ब्लड प्रोटीन पाहिजे. त्यालाच म्हटलं ते रिप्रोडक्शन पर्पज करतात. ओके, म्हणून फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो जे आहे त्याच्यामुळेच काय होते, मलेरिया कॉज होते. ओके, मेल इट इज नॉट रिस्पॉन्सिबल. त्यानंतर आता प्रायमरी हॉस्ट काय आणि सेकंडरी हॉस्ट काय. जर आपण बायोलॉजिकली जर बघितलं, इन द व्ह्यू ऑफ बायोलॉजिकली आपण जर बघितलं तर प्रायमरी हॉस्ट जे आहे इज अ फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. आणि सेकंडरी जे हॉस्ट जे आहे
इज अ ह्युमन बीइंग, म्हणजे वी आर दी सेकंडरी हॉस्ट. परंतु जर आपण क्लिनिकली जर बघितलं आपण, तर ह्युमन बीइंग जे आहे, कारण त्याला मलेरिया होते म्हणून इट इज अ प्रायमरी हॉस्ट. आणि फिमेल अॅनोफिलस जे आहे हे काय आहे, हे सेकंडरी हॉस्ट आहे, कारण त्याच्यामुळे मलेरिया त्याला होते. ओके. But in the view of biologically, in practical examination always asks in Viva, 10 primary host. So in the view of biologically जर विचारलं तर बायोलॉजिकली आपल्याला प्रायमरी हॉस्ट काय सांगता येईल, फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. बट आणि सेकंडरी हॉस्ट काय आहे, ह्युमन बीइंग. बट क्लिनिकली जर आपल्याला जर सांगायचं झालं तर प्रायमरी हॉस्ट कोणता येते, ह्युमन बीइंग येते, कारण ड्यू टू कॉज बाय मलेरिया. आणि सेकंडरी हॉस्ट काय येते, दॅट इज अ फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. ओके. तर प्लाझ्मोडियम काय आहे, हे एक प्रकारे एंडोपॅरासाइट आहे आणि काय म्हणतात त्याला, डायजेनेटिक आहे. कारण त्याची जी लाईफ सायकल आहे हे 2 हॉस्ट मुळे काय होते, कम्प्लीट होते. एक म्हणजे ह्युमन बीइंग, दॅट इज द सेकंडरी और इनव्हर्टिब्रेट हॉस्ट, व्हर्टेब्रेट हॉस्ट. त्यानंतर दुसरं फिमेल अॅनोफिलस, दॅट इज दी प्रायमरी हॉस्ट और इनव्हर्टिब्रेट हॉस्ट. म्हणजे प्लाझ्मोडियम इज अन एंडोपॅरासिटिक अँड डायजेनेटिक. म्हणजेच काय, किंवा प्लाझ्मोडियम जे आहे इट रिक्वायर 2 हॉस्ट, ह्युमन बीइंग दॅट इज अ सेकंडरी इंटरमिजिएट हॉस्ट प्लस वर्टेब्रेट्स असे म्हणते, अँड फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो प्रायमरी हॉस्ट इनव्हर्टिब्रेट्स. ओके, आलं लक्षात म्हणजे प्लाझ्मोडियम बद्दल. आता in the case of man, the mode of reproduction is asexual and in mosquito it is sexual. आता प्लाझ्मोडियमला 2 हॉस्ट लागतात. ओके, म्हणजे 2 तिथं आपल्याला लाईफ सायकल पाहायला लागते, एक सेक्शुअल लाईफ सायकल, एक असेक्शुअल लाईफ सायकल. परंतु इन मॅन मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्शुअल. पण इन मॉस्किटो द मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे, सेक्शुअल. म्हणजे मनुष्यामध्ये जर आपण जर बघितलं, आपल्यामध्ये जे मोड ऑफ रिप्रोडक्शन जे आहे या प्लाझ्मोडियमचं, हे कसं आहे, असेक्शुअल आपल्यामध्ये मनुष्यामध्ये. परंतु इन केस ऑफ मॉस्किटो कसं आहे, सेक्शुअल आहे. काय आहे, सेक्शुअल आहे. ओके. प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाइट कॉज मलेरिया फीवर इन मॅन. आता हे प्लाझ्मोडियम हे काय आहे, प्रोटोझोआ पॅरासाइट आहे आणि हे कॉज काय करते, मलेरिया फीवर, मलेरियाचा जे रोग आहे कशामध्ये, मनुष्यामध्ये. आणि धिस पॅरासाइट, हे पॅरासाइट कुठं असते प्रेझेंट, लिव्हर सेल मध्ये असते. कुठं असते प्रेझेंट इन लिव्हर सेल अँड आरबीसी ऑफ मॅन. म्हणजे मनुष्याच्या लिव्हर आणि आरबीसी मध्ये हा प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाइट काय असते, प्रेझेंट. अँड इन केस ऑफ फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो, हे मॉस्किटो मध्ये सॅलिव्हरी ग्लँड मध्ये असते प्रेझेंट. ठीक आहे. प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाइट काय आहे, इट कॉज दी मलेरिया फीवर इन मॅन. ओके. परंतु हे जे पॅरासाइट आहे, हा पॅरासाइट मनुष्याच्या, म्हणजे इन केस ऑफ द मॅन, याच्यामध्ये याच्या लिव्हर आणि आरबीसी मध्ये असते आणि मॉस्किटोच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये असतो. ओके. The female Anopheles mosquito is the vector of this parasite. This म्हणजे कोणत्या, हे प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ जे पॅरासाइट हे याचं ट्रान्सपोर्ट जे आहे एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत कोण करते, फिमेल अॅनोफिलस मॉस्किटो. कारण त्याच्या सलायव्हरी ग्लँड मध्ये काय असते, हा पॅरासाइट असतो आणि ज्यावेळेस तो बाईट करतो
ज्यावेळेस तो चावा घेतो मनुष्याचा त्यावेळेस तो काय करते की ते पॅरासाईट तिथं त्याच्या ब्लडमध्ये त्या मनुष्याच्या ब्लडमध्ये काय करतो तो सोडतो. म्हणजे तो काय एक प्रकारे व्हेक्टर आहे फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. तो काय करते ट्रान्सफर करते हे प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाईट. आणि प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाइटस त्याच्यामुळेच काय होते मलेरिया फीवर होते. ओके, नेक्स्ट म्हणजे आपण मागच्या लेक्चरला मागच्या इथं स्लाइडला आपण काय बघितलं, प्लाझ्मोडियम लाईफ सायकल बद्दल बघितलं. त्यानंतर प्रायमरी हॉस्ट, सेकंडरी हॉस्ट कोणता आहे, बायोलॉजिकली क्लिनिकली प्रायमरी आणि सेकंडरी हॉस्ट काय आपण ते बघितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट प्लाझ्मोडियम हे एंडोपॅरासायटिक आणि डायजेनेटिक आहे तर कशा प्रकारे आहे ते बघितलं. त्यानंतर सेक्शुअल मोड जे आहे म्हणजे रिप्रोडक्शन जे मोड आहे इन केस ऑफ द मॅन हे असेक्शुअल असते, इन केस ऑफ द मॉस्किटो हे कसं असते सेक्शुअल असते, आपण ते बघितलं. ओके, त्यानंतर आपण डिफरन्स बघितला की हे जे प्लाझ्मोडियम प्रोटोझोआ पॅरासाइट हे मनुष्यामध्ये कुठं असते प्रेझेंट, त्यानंतर सेम मॉस्किटोमध्ये तो कुठं असते प्रेझेंट, आणि कोण रिस्पॉन्सिबल आहे, कोण ट्रान्सफर आहे, कोण व्हेकल थ्रू ट्रान्सफर करते फ्रॉम वन पर्सन टू अनदर. आपण ते म्हणजे फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो ट्रान्सफर करते, आपण ते इथं आपण स्टडी केलं. नेक्स्ट स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझोइड ऑफ प्लाझ्मोडियम व्हायरस. आता स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझोइड, स्पोरोझोइड म्हणजे काय तर दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझोइड. हे काय आहे स्पोरोझोइड आहे, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ स्पोरोझोइड. ओके, आता द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम इज स्पोरोझोइड. प्लाझ्मोडियमचा इन्फेक्टिव्ह स्टेज काय आहे स्पोरोझोइड. इन्युरेबल sporozoids are present in the salivary gland of female anopheles mosquito which feed on human blood only. म्हणजे जर तुम्ही जर बघितलं तर ते मॉस्किटो जे आहे फिमेल अॅनोफिलस याच्या सलावरी ग्लँड मध्ये स्पोरोझोइड काय असते प्रेझेंट असते आणि ते मॉस्किटो फक्त ह्युमन ब्लडच काय करते फीड करतो. हा, फिमेल अॅनोफिलस. कारण काय आहे की कारण फिमेल जे अॅनोफिलस असते त्याचं जे रिप्रोडक्टिव्ह जी प्रोसेस आहे किंवा त्याचे जे एग जे आहे तर या एगचं नरिशमेंट करण्याकरता ते रिक्वायर दी ब्लड. त्याच्यामुळे अॅनोफिलस मॉस्किटो जे आहे फिमेल विच फीड ओनली दी ह्युमन ब्लड. आणि अॅनोफिलस मॉस्किटो जे आहे फिमेल याच्या सलायव्हरी ग्लँडमध्ये काय असतात इन्युरेबल स्पोरोझोइड्स. आणि स्पोरोझोइड काय आहे दिस इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम व्हायरस. ओके, आता मलेरिया पॅरासाइट इज inoculated by infected female anopheles mosquito while sucking blood of human blood only. The mouth part are adapted for piercing and sucking of the blood. When female anopheles bite healthy pan, it injects a little saliva into the wound. इथं काय होणार की सलायव्हरी ग्लँड जे आहे फिमेल अॅनोफिलसची याच्यामध्ये काय स्पोरोझोइड येतं आणि हे स्पोरोझोइड ज्यावेळेस फिमेल अॅनोफिलस काय करणार माउथ पार्ट जे आहे ते असं ज्यावेळेस बाईट करतात मनुष्याला मॅनला त्यावेळेस फिमेल अॅनोफिलसच्या सलायव्हरी ग्लँड मधलं जे काही इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम त्याला म्हणतो आपण स्पोरोझोइड आहे ते स्पोरोझोइड तिथं ह्युमनच्या ब्लडमध्ये तिथं टाकणार आणि तिथून ते ब्लड सक करणार. अशा वेळेस काय होणार की तो जो पर्सन आहे तो इंजेक्ट दी लिटल स्लायवा इनटू दी वूड. त्या स्लायवामध्ये काय होणार की स्पोरोझोइड असतात तर ते स्पोरोझोइड काय आहे तर की त्याच्यामुळे काय होणार malaria. The saliva contains a kind of poison by which the coagulation of blood and clotting the puncture blood vessel are not
पॉसिबल नंबर ऑफ पॅरासाइट जे आहेत या स्लॅव्हरी ग्लँड मधले मॉस्किटो मधले रीच द ब्लड ऑफ मॅन विथ स्लॅबला फ्लोड इनटू दी पंक्चर. ज्यावेळेस ते मच्छर ज्यावेळेस आपल्याला डच करणार त्यावेळेस चावा घेणार त्यावेळेस तो त्याच्या स्लॅव्हरी ग्लँड मधलं जे हे आहे स्पोरोझोइड दॅट इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ मलेरिया हे त्याच्या ब्लडमध्ये सोडणार आणि अशा वेळेस जो ह्युमन पर्सन आहे ह्युमन जे आहे या ह्युमन काय होणार इन्फेक्टेड होणार कशाकरता मलेरिया करता. ओके लाईफ सायकल इन मॅन. आता व्हॉट इज स्पोरोझोइड आणि व्हॉट इज ट्रोपोझोइड आपण लेटेस्ट इन डिटेल्स आपण बघू. आपण तेव्हा स्पोरोझोइड काय आहे आणि ट्रोपोझोइड काय आहे. स्पोरोझोइड आपण म्हटलं की इट इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम म्हणजे व्हायरस किंवा मलेरिया आपल्याला असं म्हणता येईल. म्हणजे आता each sporozoid is a small cylindrical spindle covered by elastic helical heaving lobular and the contractile microtubules. They measure 11 to 12 cm in length, 0.5 to 1 in breadth. The microtubules help in the gliding movement, swim to thick viscous human blood. The anterior end is cup-like depression called apical cup, made by 3 more concentric rings. Long secretory organelles open into the apical cup. This secretory proteolytic enzyme which facilitate the entry of sporozoid into the liver cell. And cytoplasm contains single vascular nucleus with centrally located nucleolus and single mitochondria. Okay, this is all about the sporozoid. This sporozoid single nucleus ejectorला त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया बी आहे सिंगल. अपायकल एड असल्यामुळे हे अपायकल एड आहे कपसाइड एड म्हणजे लिव्हर सेलमध्ये ही सहज इथली एंट्री होऊ शकते एंट्री करते. हा इज ऑल अबाउट दी स्पोरोझोइड. त्यानंतर ट्रोपोझोइड काय. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ट्रोपोझोइड. ते प्लाझ्मा लेव्हल आहे ट्रोपोझोइड्स. आता ट्रोपोझोइड कुठं ट्रोपोझोइड ऑफ प्लाझ्मा फाउंड इन आरबीसी ऑफ मॅन. आरबीसी जे आहे रेड ब्लड सेल जे मनुष्याचा त्याच्यामध्ये ट्रोपोझोइड तिथं दिसतील. ओके आता ट्रोपोझोइड कसं येतं ॲमोबाइड शेप इन शेप हेवी सिंगल न्यूक्लियस अँड ग्रॅन्युलर सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये काय आहे सिंगल न्यूक्लियस आहे सिंगल न्यूक्लियस आणि हे ॲमोबाइड शेप्ड आहे. हां ओके रफ याच्यामध्ये फ्री रायबोसोम आहेत हे व्हॅक्युल्स आहे मायटोकॉन्ड्रिया आहे. ओके नंतर ईआर आहे स्मूथ ईआर रफ ईआर. नंतर कनेक्टिव्ह बॉडी अटॅच विथ दी प्लाझ्मोडियम. ओके प्लाझ्मोलेम्युला ऑफ प्लाझ्मोडियम. त्यानंतर याच्यामध्ये ह्युमोनॉइड आहे फूड व्हॅक्युल्स आहे. आता हे जे ट्रोपोझोइड आहे हे आरबीसी जे सेल आहे मॅपचं त्याच्यामध्ये हे ट्रोपोझोइड असतात. ओके आता याचं मेन काम काय आहे की सायटोप्लाझम कंटेन डेन्स पार्टिकल. ओके हे तुम्हाला मी इथं डिटेल सांगितलं. न्यूक्लियस लार्ज आरएनए आहे. आता असेक्शुअल जे सायकल ऑकर्स इन द बॉडी ऑफ मॅन बरोबर आहे की असेक्शुअल आपण सांगितलं मनुष्यामध्ये होते आणि व्हेअर द पॅरासाइट ऑकर इनसाइड दी लिव्हर सेल ॲट आरबीसी सेल अँड रिप्रोड्यूस्ड बाय असेक्शुअल मेथड. त्यालाच काय म्हटलं ते सिझोगोनी. इट इज कम्प्लिटेड इन फॉलिक स्टेज. आता आपल्याला असेक्शुअल ऑफ म्हणजे लाईफ सायकल जे आहे असेक्शुअल ऑफ प्लाझ्मा व्हायरस इन मॅन तर जे असेक्शुअल जे लाईफ सायकल जे आहे ऑकर्स कुठं होते मनुष्याच्या बॉडीमध्ये. ओके आणि त्याचं जे पॅरासाइट जे आहे ऑकर इनसाइड लिव्हर सेल अँड आरबीसी आणि रिप्रोडक्शन जे त्याचं कसं होते असेक्शुअली मेथड होते म्हणून त्याला सिझोगोनी असं म्हटलं जाते. आता इट इज कम्प्लिटेड इन फॉलिक स्टेज. आता सिझोगोनी जे होते हे फॉलिक स्टेज होते. पहिली स्टेज कोणती आहे की म्हणजे इन्फेक्शन टू द हॉस्ट ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट. आता जे इन्फेक्टेड फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो आहे ते काय करतील हेल्दी पर्सनला सगळ्यात पहिले बाईट करतील आणि बाईट केल्यानंतर असे बाईट करतील आणि तिथून ते ब्लड काय करतील
ओढतील, सक करतील. ओके. आणि त्यावेळेसच काय करतील, जसं ब्लड सक करतं त्यावेळेस ते काय करतील, इंजेक्ट याच्यामध्ये मनुष्यामध्ये ते काय करतील, स्लाइवा जे काय तिथं इंजेक्ट करतील, सोडतील. ओके. स्लाइवा जर सोडला म्हणजे त्या स्लाइवामध्ये काय येतं, थाउजंड्स ऑफ स्पोरोझोइड ऑफ प्लाझ्मोडियम. ओके. आणि ते काय आहे, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉजिंग दी मलेरिया. दिस इज द बिगिनिंग ऑफ अ सेक्शुअल सायकल इन मॅन. ओके. समजलं का. पहिले काय आहे, इन्फेक्शन ऑफ हॉस्ट और ट्रान्समिशन ऑफ पॅरासाइट. सरळ सरळ काय होणार इथं, इन्फेक्टेड जे आहे मॉस्किटो तो बाईट करणार. बाईट केल्यानंतर मॅनला बाईट केल्यानंतर काय होणार, तिथून ब्लड सक करणार आणि त्यावेळेस तिथून इंजेक्ट काय करणार, स्लाइवा. आणि स्लाइवा मध्ये काय आहे, थाउजंड्स ऑफ स्पोरोझोइड्स. आणि स्पोरोझोइड काय आहे, इट इज द इन्फेक्टिव्ह स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम हायवेस और मलेरिया. ओके. दिस इज द बिगिनिंग ऑफ अवर सेक्शुअल सायकल इन मॅन. त्यानंतर हे अलॉंग विथ स्पोरोझोइड सेकंड सिझोगॅमी इन अबाउट हाफ एन आवर. अर्ध्या तासानंतरच काय होणार, आफ्टर इन्फेक्शन दी स्पोरोझोइड डिसअपियर फ्रॉम ब्लड स्ट्रीम. म्हणजे हाफ एन आवर मध्ये काय होणार की जे ब्लड मध्ये जे स्पोरोझोइड आहेत ते स्पोरोझोइड काय होणार, तिथून डिसअपियर होणार, तिथून ते रिमूव्ह होणार. डिसअपियर नाहीसे होणार, नॉट रिमूव्ह, नाहीसे होणार. अँड डू नॉट अपियर, तिथे आपल्याला दिसतील नाही. अँड देअर अगेन अंटिल 6 days लॅटर, म्हणजे 6 दिवसानंतर काय होणार, ड्युरिंग दिस पिरियड दे इंटर दी लिव्हर सेल. म्हणजे पेरेन्काइमल सेल मध्ये इथं राहतील ते. नंतर ती एंट्री कुठे होणार, लिव्हर सेल मध्ये होणार. आणि लिव्हर सेल मध्ये ज्यावेळेस त्याची एंट्री झाल्यानंतर तिथे काय म्हणते, दे आर रिप्रोड्यूस ऑर सेक्शुअली मेथड. त्यालाच काय म्हटलं, ती सिझोगोनी. त्याला काय म्हटलं, ती सिझोगोनी. ऑन द बेसिस ऑफ लोकेशन इन द बॉडी, द सिझोगोनी इज ऑफ 2 types. एक लिव्हर सिझोगोनी, दुसरं इरेथ्रोसाइटिक सिझोगोनी. आता ज्या वेळेस सिझोगोनी जे आहे 2 प्रकारचे असतात, एक लिव्हर आणि एक इरेथ्रोसाइटिक. बघू लिव्हर सिझोगोनी इन्क्लूड 2 फेज, एक प्री इरेथ्रोसाइटिक फेज, दुसरं पोस्ट इरेथ्रोसाइटिक फेज. याच्यामध्ये काय राहिलं की लिव्हर सेल मध्ये, इनसाइड द लिव्हर सेल स्पोरोझोइड बिकम काय होतं, स्पेरिकल, नॉन पिगमेंटेड, अँड इट्स कॉल्ड क्रॅप्टोझोइड्स. त्याला काय म्हटलं, ते क्रॅप्टोझोइड. की ज्यावेळेस सुरुवातीला स्पोरोझोइड कसे असतात, स्पेरिकल येतं, नॉन पिगमेंटेड येते, कलर नसलेले, त्याला म्हटलं ते क्रॅप्टोझोइड. आणि व्हेन द स्पोरोझोइड इंटर द ब्लड, इट रिमेन ऍक्टिव्ह फॉर म्हणजे हाफ एन आवर. तेव्हा ज्यावेळेस ते स्पोरोझोइड ब्लड मध्ये इंटर होतील मनुष्याच्या, त्यावेळेस ते ऍक्टिव्ह असतात. किती, अर्धा तासाचा. नंतर ते डिसअपियर होतात फ्रॉम द ब्लड सर्क्युलेशन. देन दे इंटर पेरेन्काइमल सेल ऑफ लिव्हर. ते लिव्हर मध्ये जातात आणि लिव्हर मध्ये थ्रू द ब्लड सर्क्युलेशन लॅक्टिक एन्झाइम फ्रॉम द अपायकल कॅप लिव्हर मध्ये जातात. आणि स्पोरोझोइड इन द लिव्हर सेल मध्ये ते ग्रो होते इन साइज अँड बिकम, ते स्पेरिकल इन शेप मध्ये होतात, म्हणून त्याला सिझोइड म्हणतात. द न्यूक्लियस ऑफ द सिझोइड मल्टिप्लाय असexually. म्हणजे इथं काय राहिलं, स्पोरोझोइडचं काय राहिलं, तिथं रिप्रोडक्शन कुठं राहिलं, लिव्हर सेल मध्ये. म्हणजे सिझोइड तयार होते, मल्टिपल फॉर्म मध्ये तयार होते आणि थाउजंड्स ऑफ मेरोझाइट तयार होतात मग तिथून, म्हणजे न्यूक्लियस. ओके. these give pressure to the wall of liver cell and liberated out in the form of cryptozoid or cryptomerozoite, thousands ruptured liver cell. तिथे काय होते की लिव्हर सेल काय केलं जाते, रप्चर केलं जाते. लिव्हर सेल काय होते, मग हे स्पोरोझोइड काय करतात, लिव्हर सेलला काय करतात, रप्चर करतात. आणि इट इज म्हणजे हे सगळं होण्याकरता 8 ते 10 दिवस लागतात. आणि ही जी प्रोसेस आहे, द प्रोसेस कंप्लीशन किंवा फॉर्मेशन ऑफ मेनी क्रिप्टोझोइड्स खूप असतात फ्रॉम सिंगल स्पोरोझोइड. म्हणजे एक लिव्हर मध्ये एक स्पोरोझोइड येते, तर त्याचं काय होते, मल्टिप्लिकेशन होते आणि असंख्य काय होतात, मग त्या क्रिप्टोझोइड होतात लिव्हर सेल मध्ये. आणि त्यालाच काय म्हटलं, ते प्री इरेथ्रोसाइटिक सिझोगोनी. त्याला काय म्हटलं, ते प्री इरेथ्रोसाइटिक
सिझोगॅमी. हे बघा स्पोरोझाइट एक सिंगल स्पोरोझाइट लिव्हर सेल मध्ये आला. ओके, पहिल्या प्री इरोथिक फेज मध्ये बघा हे झाले असंख्य झाले. हे याला म्हटलं ते क्रिप्टोमेरोसाइट्स. ओके, दिस इज दी स्पोरोझाइट एंटर इनटू दी लिव्हर सेल. ओके, आता हे काय आहे तर क्रिप्टोमेरोसाइट्स. आता इरोथोसिटिक स्किझोगॅमी. आता इरोथोसिटिक सिझोगॅमी सिझोगोनी एरोथोसिटिक्स पहिले कोणतं होतं प्री इरोथोसिटिक्स. आता इरोथोसिटिक सिझोगॅमी बिगेन्स द इरोथ्रोसाइट म्हणजे डायरेक्ट ऑर्बिसिलला पण काय करतात ते अटॅक करतात. बाय सुरुवातीला कुठे होते प्री इरोथ्रोसिटिक्स. आता काय इरोथ्रोसिटिक सिझोगोनी म्हणजे ते क्रिप्टोमेरोसाइट जे आहेत ते डायरेक्ट काय करतील इथं एक प्रकारे क्रिप्टोमेरोसाइट्स असं तयार झाले. ओके, वर स्प्रेड होतं ते डायरेक्ट काय करतील इरोथ्रोसाइटिक मध्ये ते डायरेक्ट काय करतील अटॅक करतील. ओके, दिस सायकल इन्क्लूड various steps are as follows. पहिले कोणते आहे ना ट्रोपोझोइट फीडिंग स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम. त्याला म्हटलं ते कॉमनली फीडिंग स्टेज ऑफ प्लाझ्मोडियम. आफ्टर एंटरिंग इन दी आरबीसी सेल, जेव्हा ज्यावेळेस आरबीसी सेल मध्ये ते एंटर करतात. ओके, द मायक्रो बेटा क्रिप्टोमेरोसाइट बिकम काय होतात राउंडेड डिश लाईक शेप्ड विच नाउ कॉल्ड ॲज ट्रोपोझाइट. त्याला काय म्हटलं ते ट्रोपोझाइट म्हणतात. आणि हे जे ट्रोपोझाइट जे पॅरासाइट आहे हे ब्रेक काय करतात आपलं हिमोग्लोबिन. कशामध्ये हिम आणि ग्लोबिन म्हणजे आयर्न आणि प्रोटीन मध्ये. आणि जे आयर्न जे आहे सॉरी जे प्रोटीन जे आहे ग्लोबिन हा याचा वापर करून घेतात ते रिप्लेस करतात. पण हिम जे आहे आयर्न ते कंटेनिंग गेट ते त्याचं डिपोजिशन होते इन द फॉर्म ऑफ हिमोजॉइक ग्रॅन्युअल इन द आरबीसी मध्ये. आणि ट्रोपोझाइट जे ग्रो होतात वाढतात तिथं बाय इंजेक्टिंग द हिमोग्लोबिन ऑफ आरबीसी कॉर्पस्कल. त्यानंतर आता नंतरची स्टेप काय आहे इरोथ्रोटिक सिझोगॅमी म्हणजे नंतर काय होणार ही सेकंड स्टेप प्री नंतर इरोथ्रोटिक म्हणजे इथं इंजेक्टिंग द हिमोग्लोबिन आरबीसी कॉर्पस्कल्स थ्रोझोइट जे काय करतात वाढतात आणि ते काय करतात हिमोग्लोबिन एनबी काय करतात खाऊन टाकतात. अशाच वेळेस काय होणार याला सिग्नेट रिंग स्टेज म्हणजे नंबर ऑफ पिरोसाइट व्हेसिकल्स also appear in the peripheral म्हणजे पॅरासाइट जो आहे आपला ते त्याच्या एकदम शेवटी टोकाशी एक वेगवेगळे पेरिफेरल काय पॅरासाइट काय असतील पिरोसिटिक व्हेसिकल दिसतील. आणि डायजेस्टिव्ह एन्झाइम आर सिक्रेटेड इनटू दी व्हॅक्युल्स ॲट व्हेसिकल्स. इंजेक्टेड hemoglobin is decomposed into amino acid and hematins. अमायनो ऍसिड मध्ये आणि हेमॅटिन मध्ये काय होतं ते डिकंपोज केले जाते. आणि अमायनो ऍसिडचा जे यूज जे आहे पॅरासाइट याच्या ओन प्रोटीन साठी करतात त्याच वेळेस काय होते की हेमॅटिन फॉर्म दी येलोविश ब्राउन ब्लॅक मलेरिया पिगमेंट. त्यालाच म्हटलं जाते हिमोझाइल आणि विच आर दी रिस्पॉन्सिबल फॉर मलेरिया एल फिवर्स. म्हणजे हिमोझाइल जे काय आहे ते काय आहे रिस्पॉन्सिबल फॉर मलेरियल फिवर्स. त्यानंतर एमोबॉइड स्टेज as a parasite grows vacuole disappear and parasite become ammoid in shape. It shed pseudopodial process into the cytoplasm of the corpuscle. RBC red blood corpuscle become काय होणार large होणार double in size and slightly paler due to loss of its hemoglobin. On the surface of parasite develop numerous fine and characteristic granules called as Kupffer's granules. त्याला काय म्हटलं ते Kupffer's granules. आणि these stages called as Kupffer dot stage. त्याला काय म्हटलं ते Kupffer dot stage. सिझोनट जे आहे त्याचा रोस्टेड सिझोनट जे आहे सिझोनट जे आहे आफ्टर ऍक्टिव्ह म्हणजे जेव्हा त्याची फिडिंग स्टेज होते म्हणजे टॉपिक मोठा होतो रोटेट वाढवते त्याला सिझोनट म्हणतात. आणि इट इज नाऊ
ready for the multiple asexually by the process of erythrocytic schizogory or त्याला काय म्हणतात ते विरोगरी आणि its nuclei divide multiple fissions to form 6 to 24 म्हणजे 6 ते 24 ते जे डॉटर न्यूक्लिया जे आहे तर त्याला म्हणतात ते शिझोट आणि these nuclei come to lie the periphery एकदम टोकाशी असतात त्याच्या पेरिफेरी भागाला while the hemozoid granule at center hemozoid कुठे असते सेंटरला असते आणि cytoplasm break up and little amount of its collect around each daughter nucleus. These made a small oval unicate parasite. म्हणजे नंतरची जी स्टेज आहे ती आहे रोस्टेज स्टेज. दी इरेथ्रोसिटिक मेरोझाइट आर अरेंज्ड कसे आहेत होतात ते लाईक पेटल्स म्हणजे फ्लावरला कसं फ्लावर जे फूल जे आहे तर फ्लावर जे आहे फ्लावरला जे असे पेटल्स असे जे फ्लावरचे जे क्लस्टर ऑफ ग्रॅप्स त्यालाच म्हटलं ते रोस्टेज स्टेज. अशा प्रकारे जसं फ्लावरला जसे पाकळ्या असतात त्याच प्रकारे ते आपल्याला दिसेल त्या स्टेजला आपल्याला रोस्टेज ऑफ स्टेज म्हणतात. आणि ऍट द एंड एरोथ्रोटिक सायकल दी कॉर्पस्कल ब्रस्ट त्या स्टेजला काय होणार की कॉर्पस्कल ब्रस्ट होणार आणि मेरोझाइट जे आहे अलॉंग विथ दी टॉक्सिक हिमोझॉइड ग्रॅन्युअल्स are set free in the blood plasma. Once complete erythrocytic cycle, they require 48 hours in plasmodium vivax. नंतर नेक्स्ट जे आहे पोस्ट एरोथ्रोसिटिक सिझोगॅमी याच्यामध्ये काय होणार की हे जे एरोथ्रोसिटिक मेरोझाइट जे आहे तर रीच दी लिव्हर सेल म्हणजे डिवाइड होणार पुन्हा सिझोगॅमी which refer to as the post एरोथ्रोसिटिक सिझोगॅमी. म्हणजे जर ही जर डायग्राम जर बघितली आपण या डायग्राम मध्ये बघा भेटत जाईल आणि एक्झो एरोथ्रोसिटिक ते बघा लिव्हर मध्ये अशा प्रकारे. म्हणजे इथं आपल्याला जे इन्क्युबेशन जे पिरियड आहे याच्याकरता ते किती 8 ते 48 दिवस अकॉर्डिंग टू दी स्पीसीज ऑफ वेगवेगळ्या रेंजचे स्पेसिस काय करतात जसे की 40 days इन प्लाझ्मोडियम व्हायव्हॅक्स. ओके these are the asexual life cycle of plasmodium in man. This diagram shows that a mosquito bites these lambs. This type of the this asexual life cycle of man show that in this way. This diagram shows that the life cycle of polymeria active